म्हणजे पुण्यामध्ये मी शिवकालीन मर्दानी युद्धकलेचं प्रशिक्षण शिवाजीराजे मर्दानी प्रशिक्षण वगैरे आहे छत्रपती शिवाजी साधारण 2009 साली चालू की आपल्या शिवाजीनगर गावामध्ये शिवाजीराजे मर्दानी आखाडा या वय वर्ष 8 ते त्याच्या पुढील महिला अशा विविध स्तरातील लोकांना हे प्रशिक्षण दिले जाते. याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला लाठी, सिंगल लाठी, डबल लाठी, त्याच्यानंतर दासपट्टा आहे, तलवार आहे, भाला आहे, खरी गजगा म्हणून असतं, चमड्याची ढाल असते, त्याची काठी असते, त्याचं एक लढत प्रकार शिकवला जातो. दासपट्ट्याने लिंबक वापरण्याचं असे विविध शस्त्र आहेत ते त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तर आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव विनायक नंदकुमार सुतार. मी गेले 16 वर्षांनी मर्दानी प्रशिक्षण घेतो. आखाड्यामध्ये कधीपासून मी या आखाड्यामध्ये गेले 15-16 वर्षांपासून करतो. 5वी-6वी कसं काय आवड निर्माण झाली होती? ॲक्च्युली आम्ही पहिले कबड्डीची प्रॅक्टिस करायचो. शिवाजी म्हटलं ग्राउंड आहे, आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर इथं सर आले, ते नॉर्मल प्रॅक्टिस करत होते. आम्हाला ते बघितलं, आम्ही काटेवर बघितलं, आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पण शिकायचं. पूर्ण ठीक आहे मला आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस झाली तर अर्धा 1 तास आम्ही लाठी घालण्याची प्रॅक्टिस करतो. किती वर्ष तुम्ही त्यामध्ये खेळतात? तुम्हाला फर्स्ट टाइम बघितलेलं ते मिरवणुकीला जे गणपती मिरवणूक असते पुण्यामध्ये त्यामध्ये, तर आता तिथे जाणं तुम्ही कधीपासून चालू केलं? तिथं आम्ही 2010 पासून आम्ही ते चालू केलं. म्हणजे 2010ला आम्ही कसबा गणपती माणसा पाहिजे तिथं आम्ही एकदा चालू केलं. तिथून आमचं स्टार्ट झालं गणपती वगैरे. जे लोकांना माहीत पण नव्हती मर्दानी खेळ. तर तुम्ही आता एवढ्या वर्षापासून हे करतो, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असं काय म्हणजे काय अनुभव पडलो, काय एक्सपिरियन्स वाटतो, काय तशी लाईफ चेंज झाली किंवा काय? लाईफ चेंज म्हणजे या गोष्टी काय खेळ कोणाला ऍक्च्युली माहित नव्हतं काय चाललंय, कसं काय खेळतं. माझ्या गोष्टी कोणाला माहित नव्हतं मी खेळतो. जसं फोन्स वगैरे आले इंस्टाग्राममध्ये, त्यामध्ये आमचे व्हिडिओ अपलोड करतो. त्यानंतर सगळ्यांना कळलं की गेम काय, खेळ काय, मर्दानी खेळ काय, त्या अशा गोष्टी गेल्या. त्यात सगळ्यांना कळलं त्याची गोष्टी काय अनुभव आहे. तरी कसा एक चांगला असा प्रश्न विचारतो, मी तुम्हाला फर्स्ट टाइम पुण्यामध्ये जे मिरवणूक असतं गणपती मिरवणूक त्यामध्ये बघितला, तर तुमचा हा जो मिरवणुकीतला जो प्रवास आहे किंवा तुमचा जो अनुभव आहे तो कसं तुमच्यावर त्याचा परिणाम झाला आणि म्हणजे तुमच्या जे पूर्ण आखाड्यावर काय परिणाम झाला आणि त्यानंतर लोकांवर त्याचा काय परिणाम झाला? म्हणजे आता मोस्ट ऑफ द ठिकाणी मिरवणूक म्हणली की 50 गोलबद्दल राहायचे, पण असं काहीतरी वेगळं म्हणजे तुमच्याकडे सगळ्यांचं अट्रॅक्शन जायचं. तर त्यामध्ये काय विषय? 9 पासून चालू केलं. 2010ला आम्ही कसबा गणपती होतो. त्यामध्ये हे काहीतरी वेगळं होतं. मर्दानी खेळ पुण्यामध्ये फर्स्ट टाइम आपला संघ चालतो आपलं सांगतो. त्यानंतर जसं लोकांना कळत गेलं, सोशल मीडियामध्ये आमचं व्हिडिओ व्हायरल केलं, लोकांना कळत गेलं, त्या गाव कळलं की लोकांना की मर्दानी खेळ म्हणजे काय, कारण प्रसार कसा होतो. तर आता मोस्ट ऑफ द ठिकाणी खूप सगळे आता पुण्यात असेल सुद्धा, पण ते असं मिरवणूक वगैरे मध्ये नाही दिसत नाही. पण आता तुम्ही तर उतरले तर त्यामुळे आता नवीन पिढीला पण त्याचा थोडासा एक गंध लागेल की नाही मर्दानी खेळ केला पाहिजे, त्यात इंटरेस्ट जागेल. आता तुम्ही तसं बघितलं आता जी आवड निर्माण होती आहे आणि तसे प्रत्येक सोशल मीडियावर प्रत्येकाची 2 तासाची प्रत्येकाची व्हिडिओ वगैरे पडतात. पण खेळाच्या गोष्टी जास्त पडत नाही. ते आता आमचं आखाडे थ्रू किंवा माझ्या व्हिडिओ म्हणा जास्त होतो ते लोकांना दिसतात, लोकांना कळतात, लोकांची प्रतिसाद खूप भेटतो. लोकांची विचारपूस पण होते काय त्या गोष्टी हळूहळू वाढत चालल्या आणि लोकांना या गोष्टी आवडायला लागल्या. काहीतरी नवीन शिकायला पण भेटते आणि गोष्टी महाराजांनी तो करायला म्हणजे आपल्या लोकांना यायलाच पाहिजे, समजायला पाहिजे, कळायला पाहिजे, बघितली पाहिजे.
आता आपण जर असा आपल्या आखाड्यामध्ये जसं दोन्ही करतात तसं काही मुली पण असतात, तर त्यांना पण आपल्या आत्मरक्षणासाठी कुठले कुठले खेळ शिकवतात किंवा काय? त्यामध्ये आम्ही पहिले तर काही काठी बेसिक असते, काठी घालतात सर्व या गोष्टी आम्ही पूर्वी शिकवतो. पण त्यांना बी या गोष्टीचा वापर करता आला पाहिजे. कसं वापर करायचं, कुठं वापर करायचं, त्या गोष्टीचा पण आम्ही त्यांना शिकवतो. कसं काय करायचं, कुठं त्या गोष्टीचा वापर करायचा, कुठं नाही करायचं. आता मी तसं आता आम्ही तुमची प्रॅक्टिस करताना तिथे तिथे म्हणजे उपलब्ध होतो. आता तुम्ही शिकवत होते किंवा मुलांना शिकवत होते, तर जे लहान मुलं आहेत मग त्यांना विशेष करून गाईड करत होते. तर आता जे मुलं नवीन येतात तर त्यांना कशा प्रकारे तुम्ही त्यांचा इंटरेस्ट ऑलरेडी असतो, त्यांचे आईवडील टाकतात, पण ते टिकतात का आणि ते कंटिन्यू करतात का ते गोष्ट? ते शिकवलं सगळं त्यांच्या मूडवर डिपेंड असेल. त्यांचा मूड असेल तेव्हा कमी शिकवलं. तर आजकालमध्ये कसं आले फक्त रीलसाठी या गोष्टीसाठी जास्त येतात. त्या गोष्टीला दुर्लक्ष करून आम्ही फक्त त्यावर कसं करतो त्यावर आम्ही या गोष्टी विचार करतो, बघतो आम्ही त्या गोष्टी. आणि फॉरमध्ये काय चांगलं काय वाईट ते आम्हाला कळतं, लगेच कळून घेतो आम्ही की बाबा ह्याबरोबर जे आहे पण जे याच्यामध्ये राहते ते आयुष्यभरच जसं की तुम्ही झालं, आम्ही सर बघितले, आणखी तुमचे सवंगडी जे होते ते पण बघितले. आम्ही पण त्यांची बोललो, ते बोलले की 9वी पासून आहे, कोणी बोलले की 9व्या वर्षापासून आहे, कोणी बोललं की 10व्या वर्षापासून. पण ते आताही समजा 30 वर्ष घेऊन गेले किंवा 22 वर्ष घेऊन गेले, ते आता रंगले. पण आता त्यावेळेस आम्हाला काय नव्हतं, त्यावेळेस मोबाईल वगैरे अशा गोष्टी काय नव्हत्या. आम्ही फक्त शाळेत आलो की प्रॅक्टिस होणं गरजेची याच गोष्टी होत्या. त्यामुळे आम्हाला फक्त खेळ हा गोष्टी माहिती होतं. आजकाल काय आले की मोबाईल आलाय, सोशल मीडिया आले, इंस्टाग्राम रील्स वगैरे पडतात की फोनमध्ये नाच गाण्याचे रील्स जास्त करून आवडायला लागले. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, या गोष्टीवर खूप दुर्लक्ष होतं आपल्या खेळाकडे किंवा कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुठल्या गोष्टी असतील. माझं नाव राज मानकर. मी गेले 2009 पासून ते 2025 पर्यंत मी करत आहे. तसंच मला आलेले अनुभव वगैरे असे चांगले सरांचा पाठिंबा आहे. विनायक दादा तुम्ही आत्ता माझी भेटण्याचा त्यांचा मला अशा लहानपणापासून त्याच्यात आवड होती अशी की आपण नवीन काय शिकावं. त्यात खूप आता चांगल्या गोष्टी आहेत की ते मोबाईल पासून दूर आणि बाकीच्या अशा वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी ते चांगले आहेत खूप. मर्दानी खेळ असा आहे की तो असं नाही की तो कोणत्या जात धर्मासाठी, तो सगळ्या जातींना आणि सगळ्या त्यांच्यासाठी तो आपण घेतला जातो. तर आता तर आता विनायकांनी आपल्याला बाकी सगळं सांगितलं, तर मला एक असा प्रश्न पडला होता की ना, जसं आता तुम्ही मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्या फंक्शनमध्ये तुम्ही करता, तर असे मर्दानीचे आणखी तुम्ही कुठे याचा वापर करता किंवा कुणाला शिकवता, कुठले विशेष कॅम्प चालतं का तुमचे? जसं आता कुणाला इच्छा झाली की शिकायचं तर कुठलं कॅम्प चालतं का? कोणी बाहेर मी बघितलं होतं मिरवणुकीमध्ये सुद्धा काही फॉरेनर्स होते जे केलं होते, तर ते कसे तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात, कसं काय सगळ्या प्रोसेस होतात? कसं आहे की आम्ही गेले अनेक वर्ष आपल्या गणपतीच्या दिवशी जे आपल्या लक्ष्मी रोड, टिळक रोड अशा रोडला आपले मिरवणूक असतात तिथे आम्ही सहभागी होतो. मोठ्या गणपतीला गेलो आम्ही, कसबा दगडूशेठला पण आम्ही केलेले, अजून गुरुजी तालीम, भाऊसाहेब रंगारी अशा आम्ही चांगल्या जे मोठे आपले गणपती आहेत मानाचे म्हणा त्या गणपती आम्ही खेळले. आणि आम्हाला असे म्हणजे बाहेरून जी लोक येतात की बाहेरचे देशले म्हणा किंवा मोठी चांगली लोक ते आमचे असे पेज बघून किंवा अशा जे आमचे गव्हर्नमेंट म्हणजे आपले इव्हेंट असतात कल्चर इव्हेंट ते सगळे असे बघून की ते की यांची असं आहे. कल्चरल इव्हेंट म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतात कॅम्प असतो 3-4 दिवसासाठी असतात जे त्यामध्ये सगळं. आता आम्ही आत्ता मध्ये महाराष्ट्र केसरी आपली झाली आहिल्याबाई नगरला, तिथे जाऊन आलो आम्ही. अशा वेगवेगळे मूवी सीन्स मूवीमध्ये जे फाईट असतात त्या असतात, त्यात आमचे जे हे स्टुडंट्स म्हणा किंवा विनायक दादा वगैरे ते पण सहभागी झाले. ऍज अ कोरिओग्राफी टाईप म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं तिथे जे ऍक्शन जे आम्ही बघतो मूवीमध्ये की जे तलवार चालतं, जसं आपण ऐतिहासिक मूवीचा जर म्हणजे विचार केला तर ते तलवार चालतात, ह्या सगळ्या म्हणजे तुमच्यापैकी कोणते त्यांना शिकवतात ते हिरोना तसं नसेल त्यांना आम्ही शिकवतो पण. आणि आमचे ते काही ना सहभागी पण झाले. विनायक दादांनी पण सहभागी झाले किंवा बाकीच्या मुली आहेत आमच्या जे तुम्ही पाहिलेच मगाशी ते पण सहभागी आहेत. अशा सगळे ह्याचे आहेत. आणि असं नाही की
जे नवीन येतात त्यांना पण आम्ही असं पुढाकार देतो की तुम्ही इथे असं करा, तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली की तुम्हाला पुढे पुढे असा चान्स दिला जातो. नमस्कार. तर आधी आपल्याला तुमचं ओळख सांगा म्हणतो. नमस्कार, माझं नाव सिद्धांत सुनील टिके. मी 9 वर्ष झाले हे शिकते मर्दानी खेळ आणि त्यात भरपूर अनुभव झालेले आहेत जे मी बघितलेलं. म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की इथपर्यंत आपण पोहोचू शकतो, पण या मर्दानी खेळामुळं मी तिथपर्यंत पोहोचू शकले. आणि महाराष्ट्र केसरी म्हटलं तर मला असं वाटलं पण नव्हतं की आपण फक्त टीव्ही पर्यंत बघतो, पण असं वाटलं नव्हतं की आपण तिथं खरं जाऊन तिथं खेळू शकतो. कधीतरी आपले आई वडील सुद्धा आपल्याला टीव्हीवर तेव्हा टीव्हीवर पण बघितलेलं आणि तेव्हा सगळ्यांच्या मध्ये फोन येत होते आम्हाला प्रत्येकाला की तुम्ही खूप छान केलं. तेव्हा खूप छान वाटत होतं. आता तू हे सगळं मर्दानी खेळ शिकते किंवा शिकली आहे, तर आता तुझी एक समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली. कारण की हे जे खेळ आहे प्रत्येकाला तर येत नाही. तर आता याचा अनुभव तुला कसा आहे? म्हणजे समाजामध्ये म्हण किंवा शाळेमध्ये म्हण तुझी एक वेगळी ओळख निर्माण झाली असेल ना, याचा काय अनुभव आहे तुला? मी 8वीला आहे आणि तेव्हा म्हणजे मी पहिलीपासून जे खेळते ना तेव्हापासून म्हणजे शाळेतले कोणी पण असो, टीचर असो, प्रिन्सिपल असो, अगदी जे काका वगैरे असतात, काका मावशी, ते पण सगळे ओळखतात की तू त्या दिवशी दानपट्टा खेळलेला, नातंगावर खेळलेले, नातंगावर माझी. त्यामुळे कसं ओळख झाली. त्यांना पण गर्व होत असेल तुला असं बघून, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या ओळखीतली कोणीतरी असं काहीतरी करतंय ना. हो नक्कीच. प्रिन्सिपल टीचरांना पण खूप छान वाटतं की मी असं खेळले आणि सगळेजणच मला तसं सपोर्ट पण करतात. तुझ्याकडून स्त्रियांना किंवा मुलींना काय असं तू संदेश देऊ शकतो त्यांनी पण हे म्हणजे स्वीकारलं पाहिजे, त्यासाठी काय असं? म्हणजे प्रत्येकाला आता स्वसंरक्षणासाठी प्रत्येक मुलीने स्वतःसाठी आता स्वतःने तत्पर राहायला पाहिजे की दरवेळी कोण ना कोणतरी मदतीला येईल असं नाही. प्रत्येकाला प्रत्येक मुलीवर कधी ना कधी संकट येणार असेल तर त्यावेळी त्यांनी संयमाने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. कोणाचा आधार नसताना आपण आपलं प्रबळ होऊन आपण स्वतः लढण्याची ताकद ती निर्माण होते त्यामुळे. हो, या खेळामुळे माझ्या. नमस्कार ताई, आपलं इंट्रोडक्शन सांगा माहिती असल्याबद्दल. मी सोनाली कडू, गेली 9 वर्ष इथे खेळते. आता मी लॉ स्टुडंट पण आहे, इथे इन्स्ट्रक्टर म्हणून पण आहे क्लासमध्ये. लहान मुलांना शिकवतात? हो, लहानपासून सगळ्यांना मी शिकवते. लहान मुलं पण आहेत, मिडल पण आहेत आणि एज्युकेटेड लोक पण. थोडं पारंगत असल्यासारखं काम आहे, म्हणजे पारंगत झालं सारख्या हाताखाली. हो, कारण मी तेवढं आमच्याकडनं करून घेतलंय त्यामुळे प्रत्येक एजच्या लोकांना हँडल करू शकतात. तर आता एक सांगाल की आता तुम्ही हे सगळं करताय तर शिकवण्यासाठी कोणीतरी जागा असेल, आता कोणाची जर आमचा व्हिडिओ पण तुला इच्छा झाली की आम्हाला पण ते यायचं आहे, आम्हाला पण शिकायचं आहे, तर त्यांनी कोणाला संपर्क करावा आणि कुठे यावं यासाठी? तर आमचे क्लासेस शिवाजीनगर गावठाण इथे चालतात. ते रोकडोबा मंदिर आहे, रोकडोबा मंदिर तिथे चालतात. आपल्या 2 बॅचेस आहेत, एक वीकडेजला असते बुधवार ते शुक्रवार संध्याकाळी असते आणि एक विकेंडला असते शनिवार रविवारची. ज्या लोकांना जॉबमुळे किंवा कामामुळे काहीतरी किंवा ऑफिस म्हणजे स्टडीमुळे जमत नाही तर ते लोक सॅटर्डे संडे येतात आणि जी लहान मुलं जे शाळेमुळे संध्याकाळी 2 बॅचेस आपल्या. आता तुम्ही इन्स्ट्रक्टर आहे तर आता मुलींचा प्रतिसाद तुम्हाला कसं वाटतं या फील्डमध्ये? आधी मुली कमी होत्या, आधी मुलं जास्त यायची, पण आता मी 5-6 महिन्यात बघितले की मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
असे काही इन्सिडेंट घडलेत आता समाजात की मुलींना स्वतःहून असं वाटायला लागले की आपण कोणती तरी एक सेल्फ डिफेन्सची कला शिकावी. काही जण एक कल्चर ऍक्टिव्हिटीज म्हणून शिकायला लागतात, काही जण सेल्फ डिफेन्स शिकायला लागतात, काही जण फिजिकल फिटनेस म्हणून शिकायला लागतात. पण मुलींची संख्या मुलांपेक्षा मला 1-5-6 महिन्यात जास्त आढळून आले.